हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर वोटिंग संपलंय मस्त. वोटिंग काल फक्त शिट, गाडी ऑटोमॅटिक न्यूट्रल होऊन जाते यार. समजत नाही काय होतंय. आणि हा प्रॉब्लेम पण विचारायचा होता, पण गाड्यांची गर्दी एवढी झाली आहे आपल्या शॉपमध्ये, तर त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही. तर आज पण ते काम पेंडिंग राहिलंय. बाकी इलेक्शन संपलंय. काल इलेक्शन होतं, खूप गर्दी होती सकाळपासून संध्याकाळपर्यंत. सगळ्या लोकांनी त्यांचा अधिकार, संविधानाने आपल्याला एक अधिकार दिला आहे, तो अधिकार बजावण्याची संधी आपल्याला मिळाली होती काल. तर कोणी कोणी बजावली प्लीज कमेंट करून सांगा. आणि ही अशा प्रकारची शाई लावली जाते आपल्या बोटाला आणि ती लवकर निघत नाही. त्याच्यामागचं कारण असतं की कोणतं तरी एक लिक्विड असतं, ते मी तुम्हाला कळवेल, बहुतेक स्क्रीनवर येऊन जाईल. ते लिक्विड असल्या कारणाने ते लवकर पुसल्याने जात. मतदानाचा अधिकार मी निभवला आहे. तसं मी आज जातोय जामनेरला, कारण हा जो कॅमेरा आपण जो मोटो ब्लॉग करतोय, कालच्या दिवशी आम्ही आलो होतो, माझा मित्र राम पांढरे आणि मी, एक राईड प्लॅन करण्यासाठी. असंच आम्ही सडनली एकदम भेटलो, गावात आले होते इलेक्शन निमित्त. तर या ठिकाणी बसून आम्ही मस्त चहा वगैरे घेतला आणि राईड प्लॅन केला. आता तो कागदावर आहे, लवकरच त्याला आपल्या यूट्यूब चॅनलवर उतरवायचं आहे. तुम्ही तुमच्या पक्षावरती लक्ष ठेवलं, पण आता आमच्यावर पण लक्ष असू द्या, कारण आपल्याला आपल्या चॅनलला खूप मोठं करायचं आहे. तर त्यासाठी तुमचा साथ गरजेचा आहे. सबका साथ सबका विकास, आपल्या चॅनलचा विकास. 1 2 3. सो Insta 360 कनेक्ट झाला आहे, ऑडिओ सिंक्रोनाइज झाला आहे. तर विषय असा होता की हा जो तुम्ही मोटो ब्लॉग सेटअप पाहताय, याच्यामधला कॅमेरा आहे ना रोहितचा आहे. रोहितला जामनेरमध्ये कोण ना ओळखे. तर माझा कॅमेरा आहे ना Hero 9 होता, त्याचा काहीतरी ॲडॅप्टरचा विषय येत होता. त्याच्यामध्ये मी कमीत कमी 15 ते 20 ब्लॉग शूट केले आणि ते काहीच कामाचे नाही राहिले. एडिटिंग करताना बसलो आणि सगळ्यांचा आवाज एकदम फाटलेला होता. सो या गोष्टीत सगळ्यात जास्त हेल्प करणारा माझा फ्रेंड, माझा मित्र, माझा परम मित्र, माझा सखा दोस्त यार, तो म्हणजे राईड विथ रोहित. त्याने त्याचा कॅमेरा नवीन Hero 10 कॅमेरा मला दिला आणि बोलला की तुला डेडिकेशन आहे ना, तुला करायचं आहे ना बाई, 2-3 दिवस मी तर काही ब्लॉग बनवणार नाही आहे. आज बाजाराची गर्दी आहे आणि इथे गुरुवार आहे आज, आणि गुरुवारी जामनेरचा बाजार असतो. तर राईड विथ रोहित म्हणजे आपला रोहित बोलला की मला 2-3 दिवस काही गरज नाही, मी सध्या काही ब्लॉग बनवणार नाही. तो बोलला की तुझा जो कॅमेरा आहे विदाऊट माईक मी वापरतो, आणि विदाऊट माईकमध्ये जेवढे मी व्हिडिओ केले तेवढे सगळे व्हायरल गेले, तर म्हणे मी तुझा कॅमेरा वापरतो. सो अशी गोष्ट आहे. मग म्हटलं ठीक आहे, मला तुझा कॅमेरा दे, माझं काम होईल, तुझंही काम होईल. मग असं आम्ही सगळ्यांनी म्हणजे आम्ही दोघांनी एकमेकाला सपोर्ट केला. असंच तुम्ही सपोर्ट करा लाईकच्या थ्रू. तर ह्या गोष्टीला तुमच्यापर्यंत हे ब्लॉग्स पोहोचत आहेत आणि माझा हौसला वाढवा यार प्लीज. तर छत्रपती शिवाजी महाराजांची श्रीसृष्टी या ठिकाणी आहे जामनेरमध्ये. माझ्या बॅक साईडला तुम्ही बघू शकतात, बॅक साईडला. आणि जामनेरमध्ये बरेचसे बदल झालेत, बघू शकतात. सो आपण ह्या टॉपिकवरती बोलणं अवॉइड करू, कारण उगाच स्पॉन्सर व्हिडिओ असं वाटायला नको कोणाला. म्हणजे ॲक्च्युली तो स्पॉन्सर नाही आहे. तर असं होतं. आणि आम्ही जेव्हा भेटतो ना, तेव्हा रोहित आणि मी शुभम टीला जातो. जामनेर में कभी आना होगा तो शुभम टी पे आइएगा चाय पीने के लिए. बहुत सारे राइड प्लान चाय से ही शुरू होते हैं. तर मी रोहितला त्या ठिकाणी बोलवतो, आपण त्या ठिकाणी भेटूया, कारण हा कॅमेरा त्याच्याकडे द्यायचा आता. मे बी तो नसेल इकडे, नाही तर मग आपल्याला तिकडे जावं लागेल, त्याच्या जिथे कुठे सांगेल त्या हिशोबाने. हे पिता. हॅलो. हा बोला ना भाऊ. कुठे भाऊ तुम्ही? मी कॉलेजला आहे. ओ बापरे. मी इथूनच असाल ना? अच्छा, मी आपल्या रोजच्या ठिकाणावर आलो होतो नेहमीप्रमाणेच्या. शुभम टी. चालेल, मी येतो कॉलेजकडे, कॉलेजच्या बाहेर आल्यावर कॉल करतो. हा, गेट पाशी आले फोन करा मग. ओके चालेल. हा. ओ माय रिॲक्शन बाई, काय हा प्रकार. हे जामनेर यार खतरनाक आहे डायरेक्ट. रायडर विषयी प्रेम काय आहे ना, ते तुम्ही राईड विथ रोहितच्या ब्लॉग मध्ये बघा. हे बघा रिॲक्शन. बाकी आपलं प्रेम करणारे लोक खूप आहेत. प्रेम करणारे म्हणजे बस स्टँड बदललंय. आम्ही जेव्हा शाळेत होतो, शाळेत म्हणजे कॉलेजमध्ये पण होतो, शाळेमध्ये पण होतो आणि ज्युनियरमध्ये पण होतो. आणि सगळ्यात ज्युनियर जी 2री 3री जी असेल तेव्हापासून मी जामनेरमध्ये शिक्षणासाठी होतो. आणि जामनेरला शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखले जातात. आणि या पंढरीतून मी आज जातोय जळगावकडे, आपल्या कर्मभूमीकडे. चला असो. तर खूप साऱ्या आठवणी आहे जामनेरबद्दलच्या.
ते PG असो, जी आपली छोटी 5 जामनेर ट्रेन होती, कोरोनामध्ये ती बंद पडली. कोरोना जर नसता आला ना भाई, आतापर्यंत ती गाडी चालली असती. लिटरली मी तुम्हाला सांगतो, आम्ही जेव्हा ट्रेनने अपडाऊन करत होतो ना, तेव्हा अपडाऊन करत होतो तेव्हा त्या ट्रेनची पास होती, बोनाफाईड काढावं लागत होतं शाळेत मुख्याध्यापकांकडून. त्याच्यावरती साईन घेऊन इकडे तिकीट मास्टरकडे यावं लागत होतं आणि तिथून 2 रुपये महिन्याला आपल्याला एक पास मिळत होती ट्रेनची. आमचं शाळा सुटत होती 5ला 5 कमी असताना जामनेर पुऱ्यावर इंदिराबाई लालवाणी, आणि रेल्वे स्टार्ट होत होती 5 वाजून 5 मिनिटांनी. तरी 10 मिनिटाचा प्रवास असा काही भन्नाट असायचा ना, तेव्हा आम्हाला शाळेचा 1 तास मोफत असायचा जो ट्रेनने प्रवास करत होते त्यांच्यासाठी. सर शेवटचा तास आपला PTचा असायचा, पण सर आम्हाला ट्रेनने जायचं आहे, तर त्यामुळे आम्हाला जे शेवटचा तास राहत होता त्या तास आपल्याला करू देत नव्हते, डायरेक्ट निघू देत होते. आणि काही सर एक्स्ट्रा लेक्चर घेत होते. तर तेव्हा 5 वाजता आपली शाळा सुटत होती आणि 5 वाजता मी धावपळ करत त्या ट्रेन पकडण्यासाठी आम्ही 5 मिनिटात रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचत होतो. असा काही प्रवास होता. जर तुम्ही ट्रेनने प्रवास केला असेल PGने, तर स्पेशली त्यांच्यासाठी कमेंटमध्ये आज तुम्हाला तुमच्या मनातल्या भावना लिहिता येणार आहे, तो तुम्ही कमेंट करा. आणि हा व्हिडिओ मी इंस्टाग्रामला पण सोडणार आहे. जर तुम्ही यूट्यूबला पाहिला नसेल तर खानदेशवासी ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत नोंदवा. जर तुम्ही हा व्हिडिओ इंस्टाग्रामला बघितला नसेल तर हा व्हिडिओ आपण इंस्टाग्रामवरती पण रोज अपडेट देतो, तर इंस्टाग्रामला पण फॉलो करणं गरजेचं आहे. रोहितचं कॉलेज त्यांनी गेलं ना मागे, आपल्याला रोहितला भेटायचं आहे. सर दादा राईड विथ रोहित ना, बिग फॅन दादा, बिग फॅन. काय चला बाईक लावू. या कॉलेजला काही आलो नाही मी. हां या कॉलेजला आलो यार, मी गाणं शूट केलं होतं एक, आई राणी गाणं शूट केलं होतं एक. चला Insta 360 काढून घ्यावं लागेल पहिले. फार्मसी कॉलेज, B फार्मसी. सर बोलणार नाही ना. काय लावलं रे तुम्ही. असं वाटतं इसका फर्क है, इसमें उसमें 19 लाख का फरक है. चलो भाई चलो. लावलं नाही वाटतं, लावलंय मग ते तर पहिलं लागतं, सवय झाली. चलो धडकन खतलाश पुरे. सॉरी गाईज, रिकॉर्डिंग चालू नाही होती. ऑल सेट. अरे चहा 1 नंबर बनवतो. कडक दिसतं भैया. अर्धा का. Cheers. 36 रुपये का. एक